सतारा जिले के मोरघर ग्राम पंचायत के ग्राम सेवक सतीश गायकवाड़ के तबादले को लेकर मोरघर के नागरिक आक्रामक हैं। प्रशासन की मनमानी से नागरिकों को परेशानी उठानी पड़ी है। मोरघर में ग्राम सेवकों की ढिलाई के कारण विकास कार्य अटक गए हैं और सभी आम नागरिकों को परेशानी हुई है। नागरिकों का आरोप है कि ग्राम सेवक हर काम में बाधा डाल रहे हैं। ग्राम सेवक सतीश गायकवाड़ पर पिछले 5 साल से गाँव के विकास कार्यों में बाधा डालने का आरोप है। संपूर्ण जांच रिपोर्ट समूह विकास अधिकारी को सौंपी जाएगी। मेढ़ा पंचायत समिति विस्तार अधिकारी सर्वेश की जानकारी। पिछले 5 वर्षों से मोरघर गांव में ग्राम सेवक सतीश गायकवाड़ की अकर्मण्यता और मनमानी के कारण यह गांव में होने वाले विकास कार्यों से बचते चले जा रहे हैं। इसी कारण मोरघर गांव का कोई विकास नहीं हुआ है। 2 साल के लिए मोरघर ग्राम पंचायत के सरपंच, ग्राम पंचायत के सदस्य और उप कार्यकारी अधिकारियों ने ग्रामीणों की ओर से अपना जांच आदेश जिला परिषद को भेजा है। इसी बीच पंचायत समिति विस्तार अधिकारी सुरवासी ने ग्राम सेवक सतीश गायकवाड़ की उपस्थिति में पूछताछ की। सरपंच, ग्राम पंचायत सदस्यों के साथ साथ नागरिकों को भी। इसी बीच ग्राम सेवक सतीश गायकवाड़ ने भी शिकायती आवेदन में मुद्दों पर अपनी राय रखी है। ग्राम सेवक सतीश गायकवाड़ ने 15वें वित्त आयोग में शेष जानकारी के साथ ही कुछ अन्य जानकारी मासिक बैठक में कहा है। इस बीच विस्तार अधिकारी ने आश्वासन दिया है कि वह पूरी जांच रिपोर्ट समूह विकास अधिकारी को सौंप देंगे। सतारा से जुबेर शेख, मुन्ना मुजावर की रिपोर्ट। मी सुरु से विस्तार अधिकारी पंचायत समिती जावली आज रोजी मोरघर येथे उपस्थित राहून सतीश बांधास गायकवाड ग्रामसेवक मोरघर यांच्या वर्तणूक विकास कामासंदर्भात बदली करण्यासंदर्भाचा जो अर्ज दिला होता तक्रार त्या अनुषंगाने मी आज चौकशी केलेली आहे। सर्व ग्रामस्थ, सर्व कार्यकारिणी उपस्थित होती। जे काही तक्रारी अर्जातले मुद्दे उपस्थित केले होते त्या अनुषंगाने सर्व तक्रारी अर्जातल्या मुद्द्यांची चर्चा ग्रामस्थांच्या समोर सविस्तरपणे करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना ग्रामसेवकांनी उत्तर दिली, सरपंच यांनी सुद्धा उत्तर दिली, ग्रामस्थांशी सुद्धा चर्चा याविषयी केलेली आहे। त्या पद्धतीने ग्रामसेवकांनी सुद्धा जे काही गोष्टी त्यांच्या कडून राहिलेल्या आहेत, 15 वित्त आयोगाच्या काही निधीची माहिती असेल किंवा इतर अनुषंगिक माहिती आहे ती देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या ह्याच्यामध्ये जी काही आवश्यक माहिती आहे ती सुद्धा वेळोवेळी मासिक सभेच्या ह्याच्यामध्ये देण्याचं त्यांनी ग्रामसेवकांनी कबूल केलेलं आहे। इतर अनुषंगिक विषयाची चर्चा सविस्तरपणे करून जो काही चौकशी अहवाल आज तयार केलेला आहे तो चौकशी अहवाल मी गट विकास अधिकारी यांना सादर करण्याची दक्षता मी घेत आहे। की एकही काम या ग्रामपंचायतीनं गावामध्ये टाकलेलं नाही म्हणजे आणि आम्ही यांच्याकडे तुमच्या वारंवार आता मागण्या काय आहेत, तुम्हाला काय सांगायचंय? आमच्या मागण्या म्हणजे जो गावाचा विकास खुंटलाय जरांगे पाटलांच्या भाषेत जो ग्रामसेवकाने जो खुटा टाकलाय तो खुटा काढून मिळावा म्हणून आम्ही विस्तार अधिकारी सुरज साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत। पण कुठला अधिकारी आहे असा, कोण आहे नक्की, कुठला अधिकारी काम करत नाही ना? ग्रामसेवकच ना, ग्रामसेवकाचं चालली ना चौकशी। ग्रामसेवकाच्या संदर्भात मी बोलतोय की त्यांनी जो 2 वर्षामध्ये ना आपल्या अकाउंटमध्ये किती निधी आहे, काय निधी आहे हे त्यांच्या म्हणजे बॉडीनेच आम्हाला आत्ता ग्रामसभेत कळलं की त्यांना पण माहिती नाही आहे की नुसत्या सह्या घेणे कुठं देतात कुठं नाही हे पण ह्यांना माहीत नाही आहे। म्हणजे जो ग्रामसेवक जे बसलेत हा शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक आहे, आलं का लक्षात? त्यांना जे विकासाची जी गती ठेवायला पाहिजे ती 2 वर्ष त्यांना अद्याप ठेवलेली नाही। त्याच्यामुळं त्यांचा भोंगळ असा कारभार हा हलगर्जीपणा हा मोरघर ग्रामपंचायतीवर चाललेला आहे। त्याच्या ह्यानं आम्ही सर्व ग्रामस्थ त्रस्त झालो आहे। त्यामुळं आम्ही आत्ता सुरवाशे साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती जावली मेढा यांना आम्ही मागणी केली आहे की ग्रामसेवकांची तातडीने बदली करावी आणि आम्हाला नवीन ग्रामसेवक द्यावा जेणेकरून राहिलेल्या 3 वर्षामध्ये गावचा विकासाचा रथ अतिशय वेगाने जावा। जो 2 वर्ष खुंटला आहे ह्या ग्रामसेवक गायकवाड अण्णासाहेबांमुळे तो कुठेतरी पुन्हा एकदा पूर्ववत व्हावा यासाठी ग्रामसेवकांनी, सरपंचांनी म्हणजे मेन म्हणजे ग्रामसेवक यांनी आम्हाला बोलून दाखवलं पाहिजे सदस्यांना की किती निधी येतोय, काय येतोय ते सर्व काही म्हणजे आम्हाला सांगितलं पाहिजे, आम्हाला एकत्र केलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे, मीटिंगमध्ये बोललं पाहिजे, हा विषय त्यांनी मांडला पाहिजे। तर तुम्हाला काय मागण्या काय, तुम्हाला काय मागण्या काय म्हणजे आता त्यांनी गावचा विकास करणे म्हणजे त्यांनी असा हा निधी इथं आला तिथं आला ते सांगितलं पाहिजे, माहिती केली पाहिजे आम्हाला। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ग्रामसेवक तुम्हाला आम्हाला सांगतच नाहीत काय आम्हाला, हो बदली व्हावी। मी सतीश भानुदास गायकवाड ग्रामसेवक ग्रामपंचायत मोरघर
या ठिकाणी मी 2019-20 पासून आहे कार्यरत आहे आणि आता ही तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मला सर्व मुद्दे वाचून दाखवण्यात आले. त्यातले मुद्दे बऱ्यापैकी म्हणजे शासकीय नियमानुसारच मी सर्व काम केलेलं आहे आणि इथूनही त्याच पद्धतीनं म्हणजे शासकीय नियमानुसार कुणालाही न अडवता, कधीही अडवलेलं नाही आज अखेर आणि कधी न अडवता ते काम करणार आहे मी इथून पुढं. गावचा विकास करणे एवढाच माझा महत्त्वाचं ध्येय आहे. त्यात कुठलाही दुजाभाव मी करत नाही आणि करणारही नाही. गावात तुमच्या कुठलेही कपाट पत्रे जे प्रस्ताव देतो त्याची ती मंजुरी वरिष्ठ पातळीवरून येते आणि जे आपले तांत्रिक मंजुरी किंवा प्रशासकीय मंजुरी हे आल्यानंतर आम्ही काम केलेले आहेत. त्या पद्धतीनेच काम केलं आहे, कुठलंही गैर काम केलेलं नाही. मी विद्याधर कृष्णाजी गायकवाड, उपसरपंच मोरघर. आमची व्यथा अशी आहे की जे आता आमचे सध्या ग्रामसेवक आहेत सतीश भानुदास गायकवाड, हे जे दरवर्षी जे काही फंड वगैरे येतात त्यांची माहिती आमच्यापर्यंत सदस्यांपर्यंत पोहोचवणं त्यांचं काम आहे आणि ते फंड कुठे वापरले जात आहेत, कुठे वापरले जात नाहीत हेही त्यांचं काम आहे सांगणं. काही वेळेला असं होतं की ते सरपंच आणि ते दोघांचं म्हणजे त्यांच्याच मताने सगळं चालतं आहे असं कधी कधी वाटतं, पण तसं होऊ नये. ते सर्व सदस्यांना बी त्यांनी माहिती द्यावी हीच एक इच्छा आहे आमची आणि तसं त्यांनी इथून पुढं वागलं पाहिजे आणि तसं होत नसेल तर आम्हाला. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.